आता हे स्वतःचं ब्रीड तुमच्या गोट्यातलं इथंच हो, तयार हो, केलं हो, जातं इथंच म्हणजे केलं जातं. हे पूर्ण हे जे आहेत आता किती वर्षाचे असतील हे आता सगळे 1 वर्षापर्यंतचे आहेत. बर मग ह्यांना 1 काय ते काय 2 वर्षापर्यंतचे आहेत. फिडिंग वगैरे काय काय हे सगळे पूर्ण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दिलं जातं. ती गाय आता पाणी पिते, ते पण सेन्सर थ्रूच आहे, ऑटोमेटेड आहे. आता ज्यावेळी गाय तिथून तोंड काढेल ते पाणी यायचं बंद होऊन जाईल. ओके म्हणजे ऑटोमॅटिक पाणी तिला तिथं गेल्यानंतर येणार. हा, आता त्याचं जे शेण आहे ते सगळं इथे येतं म्हणजे नेमकं काय काय प्रोसेस केली जाते. आता ते पूर्ण शेड, हे सगळ्या शेड मधलं जे युरिन आहे आणि गोबर आहे ते गटरीतून मिक्स होऊन इथे येतं की खाली तुम्ही बघा. आणि त्यानंतर हे जे युरिन आहे हे युरिन सेपरेट होतं, ते समोरच्या टाकीमध्ये जातं ते बघा त्या पाईप थ्रू. आणि ते जे युरिन आहे ते पूर्ण आपल्या पाठीमागं ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं. सगळे व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, मँगोज आहेत, कोकोनट्स आहेत, हे सगळे सीझनल व्हेजिटेबल्स आहेत. हे सगळ्या व्हेजिटेबल्स जे आहेत त्या ड्रीप थ्रू डिरेक्टली झाडांना जातं. आणि ह्यामधलं जे गोबर आहे ते पावडर फॉर्ममध्ये खाली येतं. ते जे पावडर फॉर्ममधून खाली जातं त्यानंतर त्याचं जे गोबर आहे ते पाठीमागं वर्मी कंपोस्टसाठी यूज केलं जातं. ते फार्म शेतीसाठी पण यूज केलं जातं आणि ते कंपोस्ट करून पॅकिंग करून कस्टमरच्या घरी आपण 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकिंग सुद्धा डिलिव्हरी करतो.